100 रुपयांसाठी 4 मर्डर. भावाच्या खुनाचा बदला घेतला. अवघ्या 49 सेकंदात 3 मर्डर केले. सीसीटीव्ही मध्ये घटनेचा पुरावा आहे. 10 वर्ष तो भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आतून धुमसत होता. कोर्टाच्या हिअरिंगनं संधी दिली. त्यानं त्याच्या गँगवाल्यांना कामाला लावलं आणि आपला बदला पूर्ण केला. बागपत जिल्ह्यातल्या बडोत इथल्या सर्वाधिक वर्दळीचं दिल्ली बस स्टँड आणि त्या परिसरात राहणारे व्यापारी सोहनलाल यांच्या घराबाहेरच त्यांचं एक दुकान आहे. 60 वर्षांचे दुकानदार सोहनलाल आणि त्यांचा एकुलता एक मुलगा विकास त्यावेळेस दुकानात बसले होते. मंगळवारी 9 जूनला संध्याकाळी सुमारे 5:50 2 मोटरसायकलींवरनं 5 ते 6 बदमाश तिथं आले आणि त्यांनी दुकानात बसलेल्या सोहनलाल यांच्यावर दुकानात घुसून गोळीबार केला. त्यांचा मुलगा विकास हल्ल्यातनं वडिलांना वाचवण्यासाठी तिथं बाहेर आला. दुकानाच्या बाहेर येऊन त्यानं हल्लेखोरांना रोखण्यासाठी पकडण्यासाठी प्रयत्न केला. त्यावेळेस हल्लेखोरानं त्याला पकडलं होतं आणि एक हल्लेखोर तिथनं निघून जात होता. दुसऱ्या हल्लेखोराला विकासनं आता पकडलंच होतं की तिथनं त्याच्या मागून आलेल्या एका हल्लेखोरानं त्याच्यावर हल्ला केला. गोळ्या झाडल्या आणि या चालवलेल्या गोळीमध्ये विकास तिथंच कोसळून पडला. या हल्ल्यात सोहनलाल आणि त्यांचा 28 वर्षांचा मुलगा विकास यांचा मृत्यू झालाय. त्यावेळी मारेकऱ्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात मोटरसायकलवरनं त्याच भागातनं जाणारा रोहित नावाचा एक तरुण सुद्धा जखमी झालाय. त्याला गोळी लागली आहे. हिस्ट्री शीटर वरुण लुहारी याने त्याचा बदला घेतला असं या घटनेनंतर बोललं जातंय. 10 वर्षांपूर्वी झालेल्या भावाच्या कपिलच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आपल्या साथीदारांच्या मदतीनं वरुण लुहारीनं ही घटना घडवून आणली. हा हल्ला केला. गोळीबाराचा आवाज ऐकून आसपासचे व्यापारी आणि स्थानिक तिथं धावून आले आणि पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांना त्यांनी पकडलं. त्यांच्याशी तेव्हा स्थानिकांची झटापट झाली. त्यांनी बदमाशांकडची पिस्तूल आणि गावठी कट्टे हिसकावून घेतले. दरम्यान या झटापटीत भावाचा बदला घेण्यासाठी अंधाधुंद गोळीबार करून पळणारा वरुण खाली पडला आणि लोकांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. वरुणला मारहाण सुरू असतानाच पोलीस तिथं पोहोचले आणि त्यांनी मध्ये पडून वरुणची सुटका केली. दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात असं दिसतंय की वरुणवरही कोणीतरी गोळीबार करतंय. मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी वरुणलाही मृत घोषित केलंय. अजून पोस्टमॉर्टेममध्ये स्पष्ट झालेलं नाही की वरुणचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. गोळी लागून झालाय की मारहाणीत त्याचा मृत्यू झालाय. व्हायरल व्हिडिओचं सत्य त्यानंतरच उघड होईल. ही घटना म्हणजे 10 वर्षांपूर्वीचा बदला असल्याचं बोललं जातंय. वरुण लुहारी हा खंडणी वसूल करणारा गुंड. 26 जून 2016 रोजी हिस्ट्री शीटर वरुण लुहारीनं दारूच्या ठेका चालवणाऱ्याकडे खंडणीची मागणी केली होती. त्या दारूच्या ठेकेदारानं खंडणी द्यायला तेव्हा नकार दिला आणि मग वरुण लुहारीनं त्याच्या दुकानातल्या सेल्समनलाच मारहाण केली. त्यानंतर तिथनं दारूची बाटली घेतली आणि तिथं शेजारी असलेल्या सोहनलालच्या दुकानात तो शिरला. चकण्याला नमकीन घेण्यासाठी तो सोहनलालच्या दुकानात त्यावेळेस गेला होता. वरुणने सोहनलालच्या दुकानातनं नमकीन उचललं. सोहनलालनं त्याला त्या नमकीनची किंमत लागलीच सांगितली 100 रुपये. सर्वांसमक्ष आपल्याकडे एका खंडणी वसूल करणाऱ्या भाईकडे यानं पैसे मागितले याचा राग वरुणला तेव्हा आला होता. तेव्हा नमकीन द्यायला नकार दिल्यानं त्यानं सोहनलाल आणि त्याचा मुलगा विकासला त्यावेळेस बेदम मारहाण सुद्धा केली होती आणि त्यानंतर पोलिसात सोहनलाल आणि विकासनं या वरुण लुहारी विरोधात तक्रार सुद्धा दिली होती. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी वरुण लुहारी याला अटक करून तुरुंगात पाठवलं होतं. जामिनावर सुटल्यानंतर 17 जुलै 2016ला वरुण हा आपल्या भावासह म्हणजेच कपिलसह आणि इतर साथीदारांसह एका व्यापाऱ्याची हत्या करण्यासाठी तिथं गेला होता. या दरम्यान दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या गोळीबारात कपिलचा मृत्यू झाला. 100 रुपये मागून सोहनलालनं केलेला अपमान, मारहाणीनंतर वरुणला तुरुंगात जावं लागणं आणि बदला घेण्यासाठी पोहोचलेल्या वरुणच्या भावाचा झालेला मृत्यू या घटनांना वरुणच्या गुंड म्हणूनच्या इमेजला धक्का बसला होता असं वरुणला वाटत होतं. त्याच्या डोक्यात या सर्वाचा बदला घेण्याची आग धुमसत होती. त्यानंतर गँगस्टर म्हणून वरुण लुहारीवर कारवाई सुद्धा झाली होती. तेव्हा त्याला त्याचं गाव लुहारी सोडावं लागलं. वरुणला त्यानंतर देहरादूनला शिफ्ट व्हावं लागलं होतं. पण यात त्याला नेहमी तारखेसाठी बागपतला कोर्टात यावं लागत होतं. या मंगळवारी ही कोर्टाची तारीख होती. त्यावेळी त्यानं बदला घेण्याचं ठरवलं होतं, निश्चय केला होता आणि त्यासाठी त्यानं त्याच्या गँगच्या मेंबर्सना रेकी करायला सांगितली होती. त्यानुसार त्याच्या गँग मेंबर्सनी रेकी करून सोहनलाल आणि विकासची खबर दिल्यावर वरुणनं सर्व प्लॅन तयार केला होता. सर्व तयारीनिशीच वरुण लुहारी आणि त्याची गँग तिथं पोहोचली होती.
5:50 आणि 30 सेकंदांनी वरुण सोहनलालच्या दुकानात घुसला. त्याबरोबरच त्याचा साथीदारही होता. दोघांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात सोहनलाल आणि त्याचा मुलगा विकास यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर 5:50 आणि 55 सेकंदांनी वरुण आणि त्याचा साथीदार दुकानातनं बाहेर पडले. अवघ्या 25 सेकंदात दोघांनी मिळून 6 राऊंड फायर केले आणि तिथनं पळून जाणार होते. ही वेळ आणि ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद आहे आणि त्यामुळेच अगदी वेळेनुसार किंवा वेळेनिशी ही सगळी घटना समोर आलेली आहे. पोलिसांकडे असलेला सीसीटीव्ही हा सर्वात मोठा पुरावा असल्याचं म्हटलं जातंय. ज्यावेळेस गुंड आले त्यांनी गोळीबार केला आणि तिथनं ते पळून जात होते अशी सगळी एकूण घटना ही 49 सेकंदाची आहे अशी माहिती आता समोर येते. या घटनेनंतर पळून जाणाऱ्या वरुण आणि त्याच्या साथीदारांना स्थानिकांनी दुकानदारांनी पकडलं आणि चांगलं मारलं. वरुण त्यांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी त्याला मध्यस्थी करून सोडवलं, पण शेवटी वरुणचाही या घटनेत मृत्यू झालाय. वरुण हा 2010 मध्ये गुन्हेगारी दुनियेत आला होता आणि त्यानंतर छोट्या मोठ्या मारामाऱ्या आणि मोठे गुन्हे करू लागला. 2023 मध्ये गँगस्टर ऍक्ट अंतर्गत वरुणच्या प्रॉपर्टीवर पोलिसांनी कारवाई करून ती सीज केली. वरुणवर एकूण 16 गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यानं पोलिसांवरही गोळीबार केला होता. जिल्हा बस स्टँडवर 2015 मध्ये झालेल्या गोळीबारातही वरुण लुहारीचं नाव समोर आलं होतं. या बदल्याच्या आगीनं सोहनलालचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. विकासचं 2025 मध्येच लग्न झालं होतं. त्याची पत्नी 3 महिने गरोदर आहे. आता त्यांच्या कुटुंबात विकासची गरोदर पत्नी आणि त्याची आई एवढेच उरलेत. तर वरुणनं भावाच्या हत्येचा बदला घेण्याच्या रागात स्वतःचाही जीव गमावलाय. दरम्यान सोहनलाल आणि विकासच्या जीवाला धोका आहे म्हणून त्यांना पोलीस प्रोटेक्शन मिळावं याची मागणी करण्यात आली होती व्यापारी संघटनेकडून. मग पोलिसांनी त्याबाबत पावलं का उचलली नाहीत हा सवालही आहेच. अवघ्या 100 रुपयानं 4 बळी घेतलेत. आधी कपिलचा, वरुणच्या भावाचा, त्यानंतर सोहनलाल आणि त्याचा मुलगा विकास यांचा. ज्या वरुणनं बदला घेतला त्याचाही मृत्यू झालाय. एकूण 100 रुपयाच्या बदल्यात 4 मर्डर झालेत. 10 वर्षांनंतर वरुणनं भावाच्या हत्येचा बदला घेतला. अवघ्या 100 रुपयांसाठी सोहनलाल आणि त्याच्या मुलाला मारहाण करणं त्यावेळेस योग्य होतं का? गुंडांकडून 100 रुपये मागणं हे चुकलं होतं का सोहनलालचं? प्रतिमा म्हणजेच आपली इमेज जपणं गरजेचं असतं, पण गुंडांची दहशतीची इमेज 100 रुपये दिल्यानं बिघडणार होती का? जर 100 रुपये दिल्यानं इमेज बिघडणार होती तर तेव्हा सोहनलाल आणि त्याच्या मुलाला विकासला मारहाण तर वरुणनं केलीच होती. त्याच्या साथीदारांनी आणि त्यांनी दोघांनी याचा बदला सुद्धा घेतला होता. मग आता पुन्हा कशाचा बदला घ्यायचा होता वरुणला? वरुणनं भावाच्या मृत्यूचा बदला तर घेतला, पण बदला पूर्ण करण्याचा आनंद त्याला घेता आला नाही, कारण आता तोच जिवंत नाही.